माऊली सुद्धा तेच वर्णन करतात। मग ही नजर आपल्याला आली पाहिजे, ही आपल्याला वारीमध्ये कळतं। कारण वारीमध्ये प्रत्येकाचा परिचय कोणाला नसतो, पण आपण एक संबंध माऊली माऊली म्हणून प्रत्येकाला आपण हाक मारतो। का तर संत आपल्याला ती नजर देतात, ती दृष्टी देतात। का संत का देतात? कारण संतांची नजर, संतांची दृष्टी तशी झालेली असते। संतांना सर्व जग हे भगवंत दिसतं, सर्व जगामध्ये विष्णू दिसतो। नव्हे नव्हे तर विष्णुमय जग असं संतांना दिसतं। असंच वर्णन करणार तुकोबारायचं का अभंग आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। ऐकूया सुंदर अशी रचना। सावळे सुंदर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहु निरंतर, राहु निरंतर हृदय माझे, आणिक काही इच्छा आम्हाला चाड, तुझे नाम गोड, तुझे नाम गोड पांडुरंगा, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भेदाभेद भ्रम अमंगळ, विष्णुमय सत्य करा रे, करावते सत्य करा, वैष्णवांचा
वैष्णवांचा धर्म हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यासाठी पहिला मुद्दा सांगितला, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. हित म्हणजे कल्याण. आपलं कल्याण कशात आहे तर सत्य मार्गाने जर आपण कर्म केलं व सत्याच्या बाजूने जर आपण मार्गक्रमण केलं तर आपल्याला विष्णुमय जग होऊ शकतं. अजून एक महत्वाचं वर्ग म्हणजे कोण्याही जीवाचा न भडो मत्सर. मत्सर म्हणजे द्वेष आपल्या हातून कोणाचा झाला नाही पाहिजे. आपल्याला मच्छर आणि मत्सर शब्द दोन्ही सारखेच वाटतात, पण दोन्हीमध्ये अतिशय सूक्ष्म असा फरक आहे. बाहेरून अंगाला जो चावतो त्याचं नाव मच्छर आहे, आतून जो चावतो त्याचं नाव मत्सर आहे. आतून आपण कुणाचा द्वेष करतो, मग वारीला आलो तरी आपला उपयोग होणार नाही. पण इथं आल्यानंतर प्रत्येक जण आपल्याला वारकरी वैष्णव वाटला पाहिजे, तो आपला सखा वाटला पाहिजे. गावातले भांडणं जर इथं उकरून काढले तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून महत्वाचं वर्ण समोर सांगतात, कोण्याही जीवाचा न भडो मत्सर. कोण्याही जीवाचा न भडो मत्सर. वर्म सर्वेश्वर वर्म सर्वेश्वर वर्म सर्वेश्वर देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख. एक लक्षात घ्या, दिवस म्हटल्यानंतर सावली आणि ऊन दोन्ही गोष्टी येणार आहे, किंवा अंधार उजेड, सूर्योदय सूर्यास्त हे गोष्टी होणार आहे. कोणीच असं म्हणायला नाही पाहिजे की आम्हाला कायम सावलीच पाहिजे. आता बघा तुम्ही, उन्हाचे दिवस चालू आहेत, प्रत्येकाला वाटतं मला कुठंतरी सावली मिळावी, पण सावली मिळणं शक्य नाही. संध्याकाळी सावली मिळते पण त्यावेळेला सूर्याची अपेक्षा कोणी करायची नाही. तसं जीवनामध्ये आल्यानंतर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी आपल्याला भोगायला मिळणार आहे. तुकोबाराय सांगतात, जसं एका देहाला अवयव असतात, कारण सगळ्या अवयवांचा मिळून देह तयार होतो, तसं सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू जसा असतं, छापा आणि काटा, तसं सुख आणि दुःख हे देहाचे अवयव. म्हणून कोणीच कायम सुख मिळणार आणि कायम दुःख मिळणार या भावनेमध्ये राहायचं नाही.
उलट विष्णुमय जग ही दृष्टी आल्यानंतर ते दुःख सुद्धा आपल्याला सुख वाटलं पाहिजे आणि तो अनुभव मिळवायसाठी वारी. बघा तुम्ही, मुलांना जीवाची लागणी होते, पण केवळ नाथांच्या दर्शनानं आपण आतुर झालेलो आहोत आणि या ठिकाणी आलो. बरेच वारकरी तर असे दिसतात, वयोवृद्ध वारकरी, पण पायामध्ये चप्पल नाही. उन्हामध्ये बिना चप्पलचं चालणं शक्य नाही. पण नाथांच्या दर्शनाची ओढ आपल्याला पायात चप्पल आहे का नाही, उन्हा लागतंय का नाही याचं सुद्धा भान राहिलं. पण एकदा नाथांचं दर्शन झालं, ते जे दुःख होतं अनवाणी चालण्याचं, उन्हात उभं राहण्याचं, त्या दुःखाचा विसर पडतो का नाही? तशी दृष्टी आपल्याला येते कधी, ज्यावेळेला आपण संतांच्या मार्गाने चालू ना, त्यावेळेला संत जसं सांगतात तसं जर आपण आचरण केलं तर सुख आणि दुःख याचा आपल्याला खेद वाटत नाही, दोन्ही सारखंच वाटतं. तसं तुकोबा रे सांगतात. तुका म्हणे भूपेश्वर सरे ग पध 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 ग प करे ग सरे ग त्याच्यात तेच सांगितलंय की आता जर तुम्ही आपण चांगले कर्म केले तरच आपल्या सोबत येणार, नाहीतर जशी सकाळ आहे तशी संध्याकाळ आहे, तेच सांगितलंय. तुका म्हणे तुका म्हणे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ.
याच्यासाठी ऐकाजे तुम्ही भक्त भागवत. आणि भागवत नावाचा खांब ज्यांनी या वारकरी संप्रदायाला दिला त्यांच्या पवित्र नगरीमध्ये आपण या ठिकाणी विराजमान आहोत. खरं पाहिलं तर वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत मांदी अडी झाली तेवढ्या सगळ्या संतांचं वाङ्मय आणि नाथांचं वाङ्मय तुलनेमध्ये जर विचार केला, संख्यात्मक तुलनेमध्ये, तर नाथांचं वाङ्मय जास्त आहे. कारण श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावर असणारी टीका एकनाथी भागवत 1,500 श्लोकांचा विस्तार नाथांनी 18,800 ओव्यांमध्ये केला. 40,000 ओव्या भावार्थ रामायणाच्या आहेत. अभंगाची संख्या जास्त आहे. हरिपाठ आहे, चिरंजीव पद आहे, हस्तामलक आहे, आनंद लहरी आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, कित्येक ग्रंथ आहेत. आणि प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्याला काहीतरी उपदेश केलेला आहे. आणि सगळ्यांच्या तुलनेमध्ये हरिपाठ फार सोपा आहे नाथ महाराजांचा, कळण्यासाठी सुद्धा, म्हणण्यासाठी सुद्धा. इथं बसलेल्या प्रत्येकाला नव्हे तर वारीत आलेल्या प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे का दुःखाची अपेक्षा आहे? खरं सांगा बरं. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. सुखाचं सूत्र नाथ महाराजांना जर विचारलं ना, नाथ महाराज अगदी सोपं सूत्र सांगतात सुखाचं. त्याच्यासाठी काय करायचं? मान आणि अभिमान या 2 गोष्टी सोडून द्यायच्या. नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. किती सोपं सांगितलं बरं नाथ महाराजांनी. म्हणून मी तू पण सोडून द्यायचं आणि मानाची अपेक्षा करायची नाही. आता मानाची अपेक्षा करायची नाही म्हणजे कुठं? जिथं तुम्हाला मान हवा आहे तिथं करा, पण वारीमध्ये मानाची अपेक्षा करू नका. मग सुखी व्हायचं असेल तर समोर येणारी कोणती व्यक्ती असो तिच्यातला फक्त भाव जाणून घ्यायचा आपण. ती व्यक्ती दिसायला कशी आहे, काळी आहे का गोरी आहे, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आणि संतांनी हे सगळं पाहूनच त्याचा भाव जाणून त्याला जवळ केलं. नव्हे तर त्याला अधिकार सर्वोच्च दिलेला आहे. भावार्थ रामायणाचा उल्लेख आता मी केला. नाथ महाराजांचं ज्यावेळेला समाधी निश्चित झाली, जलसमाधी नाथांनी घेतली, त्यावेळेला भावार्थ रामायणाचं लिखाण सुरू होतं आणि मधातच नाथांची जलसमाधी झाली. पण ग्रंथ पूर्ण करायचा राहिला. तो ग्रंथ कोणी पूर्ण केला? तर गावबा नावाचे नाथ महाराजांचे अंतरंग शिष्य. गावबांचा एकेरी उल्लेख करायचा अधिकार आपल्याला नाही, कारण त्यांचा अधिकार फार मोठा आहे. नाथांच्या ज्या भावार्थ रामायणाचा उत्तरार्ध जो लिहिलाय तो कळायला फार कठीण आहे. नाथांपेक्षाही उच्च अवस्थेतली भाषा आहे ती. मग असे असणारे गावबा, खरं तर पुरणपोळीसाठी गावबांनी नाथांकडे येणं केलं होतं, पण नाथांनी फक्त गावबांच्या ठिकाणचा भाव पाहिला, तो उच्च कोटीचा भाव असणारा. आणि संतांना फक्त भाव अभिप्रेत आहे. समोरची वस्तू कशी आहे त्याच्याशी संतांना घेणं देणं नाही. अशाच आशयाचा एक अभंग संत चोखोबारायांचा. संप्रदायामध्ये जो चोख असतो त्याला देवाच्या पायाजवळ जागा असते. चोखोबारायांचं स्थान बघा पंढरपूरला, आधी चोखोबांचं दर्शन आहे. अशा चोखोबांचा एक सुंदर अभंग आहे. त्याचं विस्तृत निरूपण अभंगात चालू असताना आपण करूया. पण हाच आशय आहे की संत फक्त भाव पाहतात. ऐकूयात.